तर महत्त्वाची बातमी आपण पाहता. ही दृश्य उज्ज्वल निकम हे मुंबई देवीच्या दर्शनाला आता पोहोचलेले आहेत. उज्ज्वल निकमांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम हे उमेदवार आहेत. उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नेत्या यांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांचं आता आव्हान असणार आहे. आणि कालच उज्ज्वल निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांना उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आता ते मुंबई देवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. उज्ज्वल निकम हे मुंबई देवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहताय. मुंबईमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान जे आहे ते होणार आहे. 20 मेला मतदान होत आहे आणि महायुतीकडून मुंबईमधल्या काही जागांवर अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेली नाही. एक एक जागेसाठी महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या आणि महत्त्वाची जागा होती ती म्हणजे उत्तर मध्य. या ठिकाणी निवडणूक कोण लढवणार याविषयी अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या. अनेक नावं जी आहेत ती समोर आलेली होती. अनेक जण इच्छुक सुद्धा होते. मात्र निर्णय झालेला नव्हता. मात्र काल अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. कृष्णा, उज्ज्वल निकम मुंबई देवीच्या दर्शनाला पोहोचले. दुसऱ्याला आपण पाहतो की उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर काल ते सिद्धिविनायकच्या दर्शनाला गेलेले होते आणि आता आपण पाहतो की ते मुंबई देवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. इथून दर्शन झाल्यानंतर ते चैत्यभूमीवरती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला जाणार आहेत आणि तिथून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सुद्धा अभिवादन करतील आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला जाऊन देखील तिथे अभिवादन करणार आहेत. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं उज्ज्वल निकम यांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यासोबत आमदार पराग अळवणी हे देखील आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत आणि कुटुंबासह ते आता मुंबई देवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. आणि आपण पाहतोय की पुढच्या काही दिवसामध्ये प्रचार जो आहे तो उत्तर मध्य मुंबईच्या मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम यांचा पाहायला मिळू शकतो. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरुद्ध ते या लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे कशा पद्धतीने ते प्रचार या सगळ्यामध्ये करतात आणि कोण कोण मोठे नेते त्यांच्या या सगळ्या प्रचार रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे देखील पाहायला मिळणार आहे. मात्र मुंबईची जी महत्वाची देवस्थान आहेत किंवा स्मृतीस्थळ आहेत तिथे उज्ज्वल निकम यांचा आजचा दौरा हा आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.